नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी प्लॅन सीरीजच्या वीक 7 मध्ये. ओके. आय होप तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ कंप्लीट केला असेल. मी प्रिव्हियस वीक 6 मध्ये तुम्हाला जे काही टॉपिक्स दिले होते, ते तुम्ही व्यवस्थितरित्या कंप्लीट केले असतील, असं मी अझ्युम करतो. आणि आज आहे 19 नोव्हेंबर. तर आज या रोजी मी तुम्हाला वीक 7 चं स्टडी प्लॅन देणार आहे, जे की तुमचं चालणार आहे 26 नोव्हेंबर पर्यंत. ओके. म्हणजे तुम्हाला हे चॅलेंज कंप्लीट करायचंय 26 नोव्हेंबर पर्यंत. 26 नोव्हेंबरला आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल. ओके. आणि ज्यांना माहिती नाही की ही सीरीज नक्की काय आहे किंवा कुणासाठी, तर त्यांच्यासाठी मी सांगतो की आपण स्टडी प्लॅन नावाने एक सीरीज सुरू केली. जिच्यामध्ये काय करतो मी वीकली तुम्हाला 5 किंवा 6 टॉपिक्स असे देतोय, जे तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामधील इम्पोर्टंट पॉइंट्स सुद्धा देतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपण 11th असो किंवा 12th असो, तर हे काय करतोय पॅरलली अभ्यास करतोय त्याचा, बरोबर? तर आता वीक 7 मध्ये आपण काय पाहणार आहे तर लक्ष द्या. तर आपण 12th स्टँडर्डचा फिजिक्स हा चॅप्टर, फिजिक्समध्ये आपण 2 चॅप्टर पाहणार आहेत. त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये 1 चॅप्टर पाहणार आहेत आणि त्याच्यानंतर मॅथेमॅटिक्समध्ये आपण काय करणार आहे, 1 चॅप्टर पाहणार आहे. तुम्हाला आपला फॉर्म्युला तर माहिती आहे 2-1-1. तर या पॅटर्नने आपण जाणार आहोत. त्याचबरोबर 11th आपण काय कव्हर करणार? तर आता फिजिक्सचा आपण या वीकमध्ये कोणताच चॅप्टर कव्हर नाही करणार. त्याचबरोबर केमिस्ट्रीचे आपण 2 टॉपिक्स घेणार आहेत. बरोबर? केमिस्ट्रीचे 2 टॉपिक्स घेणार आहेत 11th केमिस्ट्रीचे आणि त्याच्यानंतर मॅथेमॅटिक्ससाठी आपण 1 चॅप्टर पाहणार आहे. म्हणजे टोटल आपण किती चॅप्टर पाहणार आहेत? तर हे 4 चॅप्टर 5, 6 आणि 7. ओके, एवढे चॅप्टर्स पाहणार आहेत. आता 11चं कसं आहे वेटेज थोडंसं कमी आहे. सो तुम्हाला मी फक्त इम्पोर्टंट पॉइंट्स देणार आहे, तेवढेच तुम्ही करायचे आहेत, बरोबर. पण 12th साठी तुम्ही काय करायचं, तर फर्स्ट ऑफ ऑल टेक्स्टबुक जेवढं आहे, फर्स्ट प्रायोरिटी टेक्स्टबुकला द्यायची आणि टेक्स्टबुकमधलं जेवढं काही आहे, तर मी इथं इम्पोर्टंट पॉइंट्स ऑलरेडी देतोय. पण जे पॉइंट टेक्स्टबुकमध्ये आहेत, ते तुम्ही जस्ट एकदा रीड तरी करायचे आहेत. ओके. तर आता सुरू करूया आपण फिजिक्सपासून. तर 12th फिजिक्सचा आपण चॅप्टर घेतलाय करंट इलेक्ट्रिसिटी. ओके. आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये काय आहे, तर के आणि के क्रिस्चॉफ क्रिस्चॉफ व्होल्टेज लॉ आणि क्रिस्चॉफ करंट लॉ. तर तुम्हाला काय करायचं व्यवस्थितरित्या हे लॉ समजून घ्यायचे. एकदा नॉर्मल सर्किट घ्यायचं. त्या नॉर्मल सर्किटवर हे लॉज अप्लाय करून पाहायचे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉम्प्लेक्स सर्किटकडे जाऊ शकता. तुम्ही डायरेक्ट जर कॉम्प्लेक्स सर्किटकडे जर गेले, तर तुम्हाला खूप कन्फ्युजन येईल. सो एकदा नॉर्मल सर्किट तुम्ही घ्या, एकदम सिंपल वालं आणि त्याच्यात हे लॉज तुम्ही अप्लाय करा. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, तर व्हीटस्टोन ब्रिज. तर व्हीटस्टोन ब्रिजवर खूप क्वेशन्स येतायत. तुम्ही जर मागचे पी-वाय-क्यूज वगैरे जर चेक केले, तर व्हीटस्टोन ब्रिजवर जास्त करून क्वेशन्स आलेले आहेत. तुम्ही काय करायचं, एकदा व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्यायची. त्याच्यानंतर पुस्तकामधील जे समजा टेक्स्टबुकमधील जे सॉल्व्ड न्यूमेरिकल्स वगैरे आहेत, तर ते तुम्ही लर्न करायचे आणि त्याच्यानंतर पी-वाय-क्यूकडे जायचे. ओके. आता त्याच्यानंतर 2 इम्पोर्टंट कन्सेप्ट आहेत. जास्त थिअरी आहे त्या पोटेन्शिओमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर. त्या पण तुम्ही त्यासोबत करायच्यात. एक थिअरी क्वेशन याच्यावर आपण एक्स्पेक्ट करू शकतो. पण मॅक्सिमम आपल्याला वेटेज कशाला द्यायचं, तर व्हीटस्टोन ब्रिज आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि त्याच्यानंतर के आणि के आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. ओके. तर या गोष्टी आहेत करंट इलेक्ट्रिसिटीमधून तुम्ही व्यवस्थित कराल असा विश्वास मी बाळगतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपला आहे, तो म्हणजे काय, तर मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. ओके. आता हा आपला 10 नंबरचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर पहा सायक्लोट्रॉन मोशन, बरोबर. त्याच्यानंतर काय हेलिकल मोशन. तुम्हाला ह्या मोशन काय करायचंय, थोडंसं इमॅजिनेशन करायचंय. इमॅजिनरी वर्ल्डमध्ये तुम्हाला काय करायचंय, हे पाहायचंय नक्की करंट कसा फ्लो होत असेल किंवा कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असेल, तर हे तुम्हाला पाहायचंय. त्याच्यानंतर काय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा एक इम्पोर्टंट कन्सेप्ट आहे आणि जास्त जे पी-वाय-क्यूज आहेत, तर ते या टॉपिकवर आलेले आहेत. तुम्ही जर सीईटीचे आपण मागचे जर आपण क्वेशन पेपर वगैरे पाहिले, तर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजून जाईल. त्याच्यानंतर काय कॅल्क्युलेटिंग द मॅग्नेटिक फील्ड अँड करंट. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड आणि करंट कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, बरोबर. तुम्हाला कोणताही क्वेशन देऊ, कितीही क्वेशन जरी फिरवून विचारला, तरी तुम्हाला ह्या 2 गोष्टी त्याच्यामधील कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर काय एम्पियर्स लॉ. ओके. हा पण इम्पोर्टंट आहे आणि महत्त्वाचं किंवा सगळ्यात जास्त इम्पोर्टंट काय असेल, तर ह्या सगळ्या कन्सेप्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, एक्सरसाइज मधील क्वेशन्स सॉल्व्ह करायचे ओके. क्वेशन्स एकदा जे सॉल्व्ड एक्झाम्पल ते तर करायचे त्याचबरोबर एक्सरसाइज मधले क्वेशन्स सॉल्व्ह करायचे आणि हे सगळं करून झाल्याच्या नंतर कुठेतरी तुम्ही मग पी-वाय-क्यूज कडे शिफ्ट व्हायचंय, बरोबर. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या. त्याच्यानंतर काय, तर केमिस्ट्रीसाठी आपण पाहणार आहे कोऑर्डिनेशन कंपाउंड. तुम्हाला माहिती आहे, जास्त वेटेजला येतो कोऑर्डिनेशन कंपाउंड. खूप सारं वेटेज आहे सीईटी मध्ये याचं. बरं, आता याच्यामध्ये काय आहे, तर समजा आता थिअरी कन्सेप्ट याच्यामध्ये जास्त येतात. टाइप्स ऑफ लिगॅंड, मोनोडेंटेट लिगॅंड, पॉलीडेंटेट लिगॅंड किंवा अँबिडेंटेट लिगॅंड. बरोबर. आता याचे एक्झाम्पल बेस्ड क्वेशन येतात. म्हणजे काय, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट मोनोडेंटेट लिगॅंड. तुम्हाला मोनोडेंटेट लिगॅंड दिले जातील 3. एक दुसरा कोणता तरी असेल, तर तुम्हाला तो चूज करायचा असेल, तर असे एक्झाम्पल बेस्ड क्वेशन याच्यामध्ये जास्त असतात. त्याचबरोबर काय क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस, देन ई-ए-एन रूल म्हणजे काय इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर रूल तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. व्यवस्थित तो काय आहे ते लर्न करायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर काय आयसोमेरिझम, आयसोमेरिझम कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे.
त्याच्यानंतर काय महत्वाचं म्हणजे व्हीबीटी, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. जास्त करून क्वेश्चन्स कशावर येतात? तर लिगँडच्या टाइप्सवर पण येतात आणि त्याचबरोबर व्हीबीटी, व्हॅलन्स बँड थिअरीवर जास्त क्वेश्चन्स येतात. तुम्ही काय करायचं? व्यवस्थित त्यात एकदा टेक्स्टबुकला प्रेफर करायचं. टेक्स्टबुकमध्ये जे काय आहे ते पाहायचंय आणि त्याच्यानंतर कुठेतरी पी-वाय-क्यूज कडे तुम्ही शिफ्ट व्हायचंय. डायरेक्टली जर तुम्ही पी-वाय-क्यूज पाहिले, तर तुम्हाला समजणार नाही. एकदा प्रिपरेशन करायची व्यवस्थित आणि मग क्वेशन सॉल्व्ह करायला घ्यायचे. त्याच्यानंतर आता मॅथ्ससाठी. तर मॅथ्ससाठी पहा खूप सोपा चॅप्टर आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये काय पाहायचंय तुम्हाला? तर कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, बरोबर. त्याच्यानंतर काय अँगल बिटवीन लाईन्स, तुम्हाला 2 लाईनचं इक्वेशन दिलं जाईल. तुम्हाला त्याच्यामधला अँगल फाइंड करायचा असेल तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. बरं. आता याच्यावर क्वेशन्स कसे येऊ शकतात? पहा, तुमच्या बुकमध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, तर त्याच टाइपचे एक्झाम्पल आपण बोर्डमध्ये पण एक्सपेक्ट करू शकतो आणि सीईटी मध्ये पण एक्सपेक्ट करू शकतो. तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित आता ह्या कन्सेप्ट तुम्हाला छोट्या दिसतील, समजेल पण तुम्हाला व्यवस्थित म्हणजे इक्वेशन पण पाठ होईल. पण ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन पाहाल, तर त्यावेळेस तुम्हाला समजणार नाही नक्की कोणती स्टेप घ्यायची किंवा कशा पद्धतीने करायचं. मग त्यासाठी इम्पोर्टंट काय आहे? तर प्रॅक्टिस. ज्यावेळेस तुम्ही असे खूप सारे क्वेशन्स पाहाल, तर त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याची ट्रिक समजून जाईल, की कशा पद्धतीने क्वेशन येतोय किंवा कशा पद्धतीने आपल्याला ट्रिक किंवा स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्यात. सो प्रॅक्टिसने तुमचं होईल. काही काळजी करायची गरज नाही. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खूप इम्पोर्टंट आहे. त्याचबरोबर याचं वेटेज पण चांगलं आहे. सो हा चॅप्टर तुम्ही बिलकुल स्किप करायचा नाही. व्यवस्थित हा चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ओके. आता त्याच्यानंतर 11चं काय पाहायचं? आता 11च्या केमिस्ट्रीसाठी पहा. तर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 खूप सोपा चॅप्टर आहे. फक्त तुम्ही एकदा टेक्स्ट बुक जरी रीड केलं व्यवस्थित त्या. आता रीड करायचं म्हणून असं फक्त रीड करायचं नाही. तर रीड करायचं याचा अर्थ काय? तर समजून घ्यायचंय. आता हे बघा बघा. नोट्स वगैरे काढण्याची काही गरज नाहीये. कारण तुम्ही बोर्डसाठी प्रिपेअर करत नाहीत किंवा तुम्हाला कोणाला नोट्स दाखवायच्या नाहीत. फक्त तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित एकदा तुम्ही जर लर्न केलं. आता केमिस्ट्रीमध्ये समजा हा चॅप्टर आहे. याच्यावर किती येऊ शकतंय? मॅक्सिमम आपण 1 मार्क कन्सिडर करू शकतो. बरोबर. मग एका मार्कासाठी तुम्ही ठरवायचं जर तुमचा 12चा सिलेबस कव्हर नसेल झाला ना, तर थोडंसं 11th बाजूला राहू द्या. बरोबर. अगोदर 12th वर फोकस करा. कारण 12th किती आहे आपल्याला 80% 12चा सिलेबस आहे सीईटीमध्ये आणि 20% 11चा सिलेबस आहे. बरोबर. तुम्ही जर अगोदर 11चं कव्हर केले, मॅक्सिमम टाईम जर तुमचा 20% मध्ये गेला, तर तुमचं 80% ऑप्शनलला सुटतंय. सो अगोदर या 80% वर फोकस करा. बरोबर. आणि जास्त काही सिलेबस इंटरलिंक नाहीये. म्हणजे असं काही नाही, की समजा जर तुम्हाला 11चं येत नसेल, तर तुम्ही 12चं करू शकत नाही. हां, थोडंसं आहे. ट्रिग्नोमेट्री वगैरे थोडंसं आहे. पण ते तुम्ही कन्सेप्ट करून घेताल. पण ज्या कन्सेप्ट इंटरलिंक नाहीयेत, त्या तुम्ही डायरेक्ट 12च्या सुरू करा. 11th वर जास्त टाईम वेस्ट करू नका. बरोबर. ज्याचं झालं नसेल त्याला. ओके. पण ज्यांचं टार्गेटच सी-ओ-ई-पी, सी-एस आहे त्यांना सगळं करणं भाग आहे. 100% सिलेबस त्यांचा कव्हर होऊन त्याचे रिव्हिजन व्हायला पाहिजे. त्याच्यावर टेस्ट वगैरे सर्व गोष्टी द्यायला पाहिजे. मग तुम्हाला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आणि 2 साठी काय करायचंय? फक्त टेक्स्ट बुक रेफर करायचंय आणि थोडेसे पी-वाय-क्यूज पाहायचेत. मोस्ट ऑफ म्हणजे कोणत्या पॉइंटवर पी-वाय-क्यूज रिपीट झाले त्या पॉइंटला आपल्याला थोडंसं जास्त वेटेज द्यायचं. बरोबर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपला चॅप्टर आहे स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसेस एंड लिक्विड स्टेट याच्याबद्दल मध्ये आहे. बरोबर. आता काय करायचंय? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके. ह्या तिन्ही गोष्टीसाठी तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचंय. बरोबर. याच्यामध्ये काय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसं असतं, कोणाची व्हॉल्यूम चेंज होते, कोणाची स्टेट चेंज होते. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात किंवा कॉम्प्रेसिबल कोण असतं, इनकॉम्प्रेसिबल कोण असतं. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे पण टाइप्स आहेत. ते तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आहेत. त्याच्यानंतर जे लॉज आहेत, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, एवोगॅड्रॉस नंबर असेल, तर या गोष्टी लर्न करायच्यात व्यवस्थित. त्याच्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन पी-व्ही इज इक्वल्स टू एन-आर-टी हे पण तुम्हाला लर्न करायचंय. त्याच्यानंतर काय वेपर प्रेशर, सरफेस टेन्शन हे पण लर्न करायचंय. ओके. पण मी याच्यासाठी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. कारण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात मोस्ट ऑफ गोष्टी तुमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत. कारण सॉलिड लिक्विड गॅसेस हे 7वी-8वीच्या सिलेबसमध्ये आहे. ते तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. मग काय करायचं? तर हे लॉज व्यवस्थित लर्न करायचे. थोडंसं एकदा वाचायचं, रीड करायचं आणि त्याच्यानंतर पी-वाय-क्यूजकडे जायचं. मोस्ट ऑफ कोणत्या याच्यावर कन्सेप्टवर पी-वाय-क्यूज रिपीट झालेत हे तुम्ही अॅनलाईज करायचं. मीही तुम्हाला अॅनलाईज करून देऊ शकतो. ओके. मोस्ट ऑफ पी-वाय-क्यूज कोणत्या याच्यावर आहे? चार्ल्स लॉ, एवोगॅड्रोस लॉ, बॉयल्स लॉ याच्यावर मोस्ट ऑफ पी-वाय-क्यू किंवा आयडियल गॅस इक्वेशनवर आहेत मोस्ट ऑफ पी-वाय-क्यू. पण ज्यावेळेस हे तुम्ही स्वतः कराल, तर त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल. तुमच्या नजरेखालून भरपूर सारे क्वेशन्स जातील. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे मॅथ्सचा, आपण कोणता घेतलाय तर फंक्शन. खूप इम्पोर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. जरी चॅप्टर 1 मार्कला येणार असला सीईटीमध्ये बरोबर. पण याचं जे वेटेज आहे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये हा चॅप्टर लागणार आहे. बरोबर. कारण सेम M1 मध्ये हे आहे. बरोबर. याच्यामध्ये काय आहे तर फंक्शन म्हणजे काय?
फंक्शनचं डोमेन, कोडोमेन आणि रेंज कशी फाइंड करायची हे तुम्हाला आलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फंक्शन, वन टू वन फंक्शन, वन टू मेनी फंक्शन, मेनी टू वन फंक्शन हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. त्याला तुम्ही काय करा, की रिअल लाईफ सिनेरिओ सोबत थोडं म्हणजे अट्रॅक्ट करा, म्हणजे इंटरलिंक करा. त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायला ते सोपं जाईल. त्याच्यानंतर काय रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन, फंक्शन रिप्रेझेंटेशन वगैरे काय एवढं काय येणार नाही. त्याच्यानंतर बेसिक टाइप्स ऑफ फंक्शन जे की मी आता तुम्हाला सांगितले. ओके. त्याच्यानंतर काय पीस वाईज डिफाईन्ड अँड स्पेशल फंक्शन्स. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लर्न करायच्यात व्यवस्थित आणि चॅप्टर खूप सोपं आहे. ठीक आहे. वेटेज थोडंसं कमी आहे, 1 मार्कला येईल. पण माझं तुम्हाला अजून पण सांगणं आहे, जर तुमचा 12thला तुम्ही अजून हात पण लावलेला नसेल, अगोदर तुम्ही 12th परफेक्ट करा, 12thमध्ये मास्टरी करा आणि त्याच वेळेस मग 11thकडे या. बरोबर? कारण ह्या 20%च्या नादात तुमचं 80% हुकायला नको. सो अगोदर 12th परफेक्ट करा आणि ज्यांनी व्यवस्थित त्यांचं चालू आहे आपल्या सीरीज बरोबर असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत. आपली सीरीज फॉलो करतायत. त्यांचे मला मेसेज येताय, कॉल येताय, की खूप सारे हे सीरीजची हेल्प होते. सो जास्तीत जास्त ही सीरीज दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा. त्यांना पण या गोष्टीचा फायदा घेऊ द्या. ओके. त्याच्यानंतर आता मॅथ्ससाठी झालं. ओके. केमिस्ट्रीसाठी पाहिलं आपण, मॅथ्ससाठी पण पाहिलं. म्हणजे आपण किती चॅप्टर कव्हर केले तर सर्वप्रथम आपण 11च्या फिजिक्सचे ओके सॉरी 12च्या फिजिक्सचे 2, केमिस्ट्रीचा 1, मॅथ्सचा 1 आणि त्याच्यानंतर इथं आपण 11च्या केमिस्ट्रीचे 2 आणि त्याचबरोबर मॅथ्सचा 1 चॅप्टर कव्हर केलाय. बरोबर. आता तुमचा टास्क आहे तुमचा आता इथून तुमचा रोल सुरू होतोय. बरोबर. काय? तर 26 नोव्हेंबरपर्यंत हे सर्व चॅप्टर्स तुम्हाला लर्न करायचे. आता लर्न करायचेत म्हणजे कसं करायचंय तर पहा. सगळ्यात पहिले फर्स्ट प्रायोरिटी आपली टेक्स्ट बुकवरला दिली पाहिजे. बरोबर. टेक्स्ट बुकमधनं कन्सेप्ट एकदा रिअल लाईफमध्ये कशा असतात समजा हे तुम्ही समजून घ्यायचं. बरोबर. जर एखादी कन्सेप्ट वगैरे येत नसेल तर ChatGPT, एआय वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्याची हेल्प तुम्ही घ्यायची. बरोबर. त्याचबरोबर भरपूर सारे YouTube चॅनल्स आहेत. तुम्हाला तिथं व्यवस्थितरित्या शिकवलं जातं. त्या गोष्टीची तुम्ही हेल्प घ्यायची. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक आहे. त्याचबरोबर माझा नंबर तिथे आहे. जर तुम्हाला काही अडचण वगैरे येत असेल, तर त्या नंबरवर तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता. आपला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे वीक 8चा व्हिडिओ 26 नोव्हेंबरला येईल. बरोबर. तुम्ही त्याच्यामुळं हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला समजा चॅलेंज दिलंय, ओके, जे तुम्हाला टॉपिक्स दिलेत, ते तुम्ही 26 नोव्हेंबरपर्यंत व्यवस्थित कंप्लीट करा. नेक्स्ट चॅलेंजला रेडी राहा. तर मित्रांनो तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या सीईटीच्या वाटचालीसाठी आपल्याकडनं तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट वेळेस जर आपलं चॅनल पाहत असाल, तर ही सीरीज पहिल्यापासून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.